बघा आपण येणाऱ्या कालावधीमध्ये 1 मार्च पासून तर समर वॅकेशन बॅच चालू करत आहोत. 5वी पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांसाठी ते बेसिक कन्सेप्ट असणार आहे आणि ते कन्सेप्ट तुम्हाला उपयुक्त असणार आहे. कारण 5वीच्या मुलांना 6वी 7वी 8वी 9वी 10वी सर्व मुलांसाठी ते उपयुक्त असणार आहे. त्यातला काही घटक हा 5वी 6वी 7वी साठी असणार आहे, ते 10वी पर्यंत सर्व घटक असणार आहे. कारण का 10वीच्या मुलांना सुद्धा बेसिक घटक येत नाही, हे खूप अवघड आहे. त्यासाठी आपण ही समर वॅकेशन बॅच सुरू करत आहोत. नमस्कार, मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत 10वीचा घटक. तो 4था घटक कोणता आहे तर फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन. काय बघणार आहे आपण बघा, फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच काय असतं बघा, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, अर्थ नियोजन. अर्थ नियोजन. आता अर्थ नियोजन म्हणजेच काय तर पैशाचं नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग आहे. बघा प्रत्येकाच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात, पण आता आपल्याला जो 10वीचा एक चॅप्टर आहे तो कोणता आहे तर फायनान्शियल प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये अर्थ नियोजन म्हणजे अर्थ म्हणजे काय, पैसा, त्याचं नियोजन करायचं आपल्याला. कारण पैशाचं नियोजन असेल तर आपण प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो, बऱ्याचशा अडचणीवर मात सुद्धा करू शकतो. तोच घटक आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. आणि तो कशा प्रकारे असतो, मग शासन त्याच्यावर काय लावलं जातं. मग आपण एखादी वस्तू खरेदी करतो, त्या खरेदी केलेल्या वस्तूवर जीएसटी लावतं, हे आपल्याला ऐकून आहात आपण की आणि रोज बघतो सुद्धा. मग आता ही जीएसटी कोणत्या प्रकारची असते आणि त्याचा उपयोग काय केला जातो, शासनाला त्याचा फायदा कसा होतो, त्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. प्लस आपल्या आयुष्यामध्ये काही गरजेच्या गोष्टी आहेत का आणि त्या उपयोगात येणार का, ह्या गोष्टी पण आपण इथं बघणार आहोत. महत्वाचा घटक आपण समजून घेणार आहोत. लक्ष द्या. तर बघा, जीएसटी. जीएसटी म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. जीएसटी 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 म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर. आता वस्तू व सेवा कर आहे. कर आपल्याला माहिती आहे, आपण पूर्वी इंग्रजांच्या काळात सुद्धा कर दिलेला आहे. तसाच कर आपल्याला आता सुद्धा आपण देतोय, पण आपण देतो तो आपल्या हक्काचाच कर, आपल्यासाठी तो कर देतो आहे. कारण का शासन 2 प्रकारे कर गोळा करतं आपल्याकडनं. तर जीएसटीचे 2 घटक आहेत. जीएसटीचे कोणते 2 घटक कोणकोणते आहेत तर आहे पहिल्यांदा सीजीएसटी आणि दुसरा आहे ते काय आहे एसजीएसटी. आता हे जे दिसतंय आणि हे पण दिसतंय, आता सी दिसतो, हा केंद्रीय कर आहे. सी म्हणजे सेंट्रल, केंद्रीय कर आहे. आणि हा जो आहे तर राज्य कर आहे. मग आपल्याला काय करावं लागतं, दोन्हीकडे जे जीएसटी आहे ती दोन्हीकडे म्हणजे केंद्राला सुद्धा द्यावी लागते आणि राज्याला सुद्धा द्यावी लागते. समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण, 1 लाखाची बुलेट आहे, बरोबर आहे का. 1 लाखाची बुलेट जी असते ती बुलेट आपण काय केली, गाडी म्हणू शकतो आपण त्याला. ती गाडी जी आहे ती आपल्याला याच्यावर किती टक्के टॅक्स द्यावा लागतो तर आपल्याला तर 28% टॅक्स द्यावा लागतो. म्हणजेच किती, 14% कुणाला जातात तो केंद्राला आणि 14% कुणाला जातात तर राज्याला. म्हणजे दोघांना हा कर देतो. म्हणजे एकूण रक्कम आपण किती देणार, 1,28,000 रुपये आपण केंद्राला ही रक्कम राज्याला आणि केंद्राला मिळून देणार. मग हे 28% जी रक्कम आहे ती कुणाला जाणार, शासनाला जाणार. आणि 1,00,000 रुपये आपण त्या गाडीचं जे काही पैसे आहेत ते देऊन टाकणार. म्हणजे हा जीएसटीचा हा घटक आपल्याला बघितला आपण. आता याच्यामध्ये काही घटक आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर 4.1 मध्ये काय काय येतं आणि कोणत्या घटक येतात ते आपण समजून घ्यायचे आहे. बघा आता हे जे दिसतंय तुम्हाला हे समजलं असेलच. आता 4.1 मध्ये काय दिसतंय बघा, 4.1 त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे काय नाहीये त्या गोष्टी आपण बघणार आहोत. कारण काय येतं ते समजायला पाहिजे आपल्याला. 4.1 ठीक आहे. 4.1 मध्ये काय महत्वाचं आहे बघा, तर बघा टॅक्स इनवाइस म्हणजे काय, टॅक्स पावती महत्वाची आहे. टॅक्स पावती, टॅक्स इनवाइस, बरोबर आहे का. इनवाइस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कर बीजक म्हणतो. कर बीजक जी आपल्याला पावती मिळते ती पावती, बरोबर आहे का. ती पावती काय होतं, आपण बघा एखाद्या दुकानातून असेल, आता आपल्याला माहिती आहे डीमार्ट वगैरे, त्या डीमार्ट मध्ये सुद्धा आपल्याला हे कर बीजक टॅक्स स्वरूपात पावती मिळते. आणि ही पावती आपल्याला परीक्षेमध्ये बनवायची आहे. आपल्याला येईल 3-4 मार्काला ही ते येणार आहे. मग आता ही जी टॅक्स इनवाइस पावती आहे ती आपल्याला बनवायची आहे. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कोड आहे. मग त्याला कुठला कोड असणार ह्या पावतीमध्ये, GSTIN कोड असणार आहे.
बरोबर आहे का? जीएसटी आहे. महाराष्ट्राचा कोड कोणता आहे? 27. म्हणजे 27 नंबरचा हा जो नंबर आहे तो आहे महाराष्ट्र राज्य हे दर्शवतं. आणि याच्या पुढील जे काही बाकीचे अंक असतील, एकूण टोटल असतात त्याच्यामध्ये 15 अंक, अक्षर आणि अंक हे मिळून काय होतात? तर हे 15 अंक आणि अक्षर मिळून होतात. तर आपल्याला काय करायचं? जीएसटी आय एन कोड म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पावतीवर ते दिलं जातं. प्रत्येक दुकानामध्ये असेल, मोठ्या मोठ्या दुकानामध्ये हे घटक दाखवले जातात. ही पावती दिली जाते. आणि ह्या पावतीशिवाय आता शासन काही खरेदी करायचं असेल तर पावती घ्या, जीएसटी कोड बघा, कर किती लागलाय ते बघा, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. बघा पुढे जाऊन नंतर आहे बघा, हे आपल्याला महत्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये हे विचारलं जाणार आहे. आणि आपल्याला काय विचारलं जाणार आहे? जीएसटी विचारले जाणार आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी ह्या आपण गोष्टी विचारल्या जाणार आहेत. हे 4.1 मध्ये आपण बघितलेलं आहे. आता बघतोय 4.2 किंवा 4.2. आता बघा 4.2 मध्ये काय महत्वाचं आहे? तर 4.2 मध्ये आहे जीएसटी दिलेली आहे आपल्याला, पण जीएसटी देताना कोण कोण कशा प्रकारे कसं देतं जीएसटी? बघा आता जीएसटी एक प्रकारे दिली जाते का? तर 2 प्रकारचे जीएसटी गोळा केली जाते आणि घेतली जाते आणि दिली जाते. आता जर एखादा दुकानदार असेल, दुकानदारांना पहिल्या वस्तू दिलेल्या आहेत, बरोबर आहे का? सॉरी, दिलेल्या म्हणजे घेतलेल्या आहेत. घेतलेल्या वस्तू म्हणजे आपल्याला दुकानदार पहिल्यांदा स्वतः खरेदी करणार आणि मग आपल्याला देणार. पण त्याला स्वतः खरेदी करून येताना त्याला काहीतरी भरले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? इनपुट टॅक्स. कसला टॅक्स? इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स त्याने भरलेला आहे ऑलरेडी. आणि आपल्याकडून जो गोळा करतो त्याला कसला टॅक्स म्हणतो? तर आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स हा घटक तिथं मिळतो आपल्याला. मग जो आपल्याकडून गोळा करतो म्हणजे ग्राहकाकडून गोळा केला जातो त्याला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. आणि इनपुट तो स्वतः देतो त्याला काय म्हणायचं आपल्याला? तर इनपुट टॅक्स असं म्हणायचं. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? त्याला आयटीसी असं सुद्धा म्हटलं जातं. मग जीएसटी बरोबर याचा एक फॉर्म्युला सूत्र तयार होतं. काय? तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. काय होणार आहे? इनपुट टॅक्स. अशा प्रकारे हे घटक तयार होणार आहे. हे फॉर्म्युला तयार होतो. जीएसटी बरोबर काय आहे? तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. म्हणजे आपण किती कर भरला हे आपल्याला समजून येतं. हे आहे 4.2 मध्ये येणारा घटक. म्हणजे आपल्याला आउटपुट आणि इनपुट टॅक्स काढायचा 4.2 मध्ये ते महत्वाचा घटक आहे. त्यानंतर जे आहे ते कोणता? तर 4.3. 4.3 मध्ये काय महत्वाचा घटक आहे बघू शकतो आपण. तर याच्यामध्ये दाखवलेलं आहे शेअर्स. आता काय बघा 4.3 मध्ये शेअर्स. आता हे शेअर्स म्हणजे काय बघा आपल्याला माहिती आहे. शेअर्स महत्वाचे आहे. शेअर्स जर आपल्याला कळत नसेल तर अवघड आहे. कारण एक शेअर्स, आता बघा आपल्याला माहिती आहे शेतकरी लोक असतात, शेतकऱ्यांचा उसाचा शेअर्स असतो. त्या शेअर्सला काही किंमत असते. ती शेअर्सची किंमत ठरवली जाते बाजारभावाप्रमाणे. आता जर मार्केट व्हॅल्यू, आता ह्याच्यामध्ये शेअर्स मध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय? बाजारभाव. आणि जी काही ह्या शेअर्सवर जी किंमत असते त्याला म्हटलं जातं फेस व्हॅल्यू. म्हणजेच काय? तर दर्शनी किंमत. आता ही दर्शनी किंमत कशी असते बघा. दर्शनी जी किंमत असते ती त्याच्यावर असते, त्या शेअर्सवर असते. जसं आपल्याला बॉन्ड माहिती आहे, बॉन्डवर लिहिलं जातं बघा इथे 100चा बॉन्ड. अशा प्रकारे जे काही असतं अशा प्रकारची शेअर्सची किंमत असते, ते ठरवली जाते. मग असे बघा उसाचे शेअर्स वगैरे आपण खरेदी करतो, त्या उसाच्या शेअर्स मध्ये आपल्याला सांगितलं जातं बघा, शेअर्स जे शेतकऱ्यांचे असतात त्याच्यानुसार त्याची साखर बाजारभाव ठरला जातो, उसाला भाव दिला जातो, अशा पद्धतीने होतं. मग आता इथं पण बघा आपल्याला मार्केट व्हॅल्यू बाजारभाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि दर्शनी किंमत सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण बाजारभाव नियमित नसतो, बदलत राहतो तो. कारण रोजचा भाव वेगळा असतो. दर्शनी किंमत बदलणार नाहीये, कारण जे घेतलेला शेअर्स असेल त्याची दर्शनी किंमत फिक्स असते. पण बाजारभाव कमी आणि जास्त होत असतो. जर कमी झालं, जास्त झालं आणि बरोबरच राहिलं तर काय होतं, त्याला काय म्हटलं जातं, त्या सुद्धा गोष्टी आपल्याला परीक्षेत विचारल्या जाणार आहेत. तर त्या बघा कोणत्या, तर बघूया.
आता जर मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव जर कसा असेल हो, तर बाजारभाव जर जास्त असेल कशापेक्षा, फेस व्हॅल्यू पेक्षा. म्हणजेच काय, बाजारभाव हा कसा असला पाहिजे, जास्त असला कशापेक्षा, दर्शनी किमतीपेक्षा. तर इथं काय होतं, शेतकऱ्याला काय होणार आहे इथं, तर त्याला काय होणार आहे, अधिमूल्य होणार आहे. अधिमूल्य म्हणजे काय होतं बघा, प्रीमियम म्हणजे अधिमूल्य, त्याला जास्तीचे पैसे मिळणार, त्यालाच काय म्हटलं जातं, तर प्रीमियम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, तर प्रीमियम. बरोबर आहे का, प्रीमियम असं म्हटलं जातं, म्हणजे जास्तीचे पैसे इथं मिळणार आहेत. हे पहिला घटक झाला. त्याच्यानंतर आहे दुसरा घटक, काय सांगतो आपल्याला, तर मार्केट व्हॅल्यू कशी असेल, बरोबर असेल, कशा बरोबर, तर फेस व्हॅल्यू सारखी. म्हणजे बाजार भाव जो आहे तो कोणाबरोबर असला पाहिजे, दर्शनी किमती बरोबर असला पाहिजे. तर जर तो तसा असेल तर त्याला काय म्हटलं जातं, तर आपल्याला माहिती आहे बघा, काय म्हटलं जातं, सममूल्य. काय म्हटलं जातं, सममूल्य म्हणजे समान आहे, दोन्ही किमती सारख्या आहेत. आता समजा उदाहरण दिलं आपण, ह्याचं 100 रुपये भाव असेल आणि हे 100 रुपये, दर्शनी किंमत 100, बाजार भाव सुद्धा 100, हे समान झालं. याला काय म्हटलं जातं, तर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सममूल्य. म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, तर पार असं म्हटलं जातं. पार इंग्रजीमध्ये काय म्हटलं जाणार आहे, पार असं म्हटलं जाणार आहे. त्यानंतर आहे तिसरा घटक, मार्केट व्हॅल्यू कशी असली, तर कमी असली कशापेक्षा, दर्शनी किमतीपेक्षा. म्हणजेच काय, बाजार भाव कसा आहे, कमी आहे, कोणापेक्षा, दर्शनी किमतीपेक्षा. आता ह्या वेळेस काय होणार आहे, तर याच्यामध्ये डिस्काउंट म्हणजेच काय होणार आहे, ही किंमत अवमूल्य होणार आहे. किमतीचं काय होणार आहे, अवमूल्य. म्हणजे डिस्काउंट मिळणार आपल्याला, काय होतं, कमी मिळणार आपल्याला पैसे, अवमूल्य होणार आहे. अवमूल्य होणार म्हणजेच काय, डिस्काउंट मिळणार. आता याच्यामुळे काय होणार, ही किंमत कमी झाली. बाजारभावामध्ये कसं होतं, कधी कधी दर्शनी किमतीची जी वस्तू आहे जर ती समान असेल, मार्केट बाजारभाव कमी पण नाही जास्त पण नाही, ती समान असेल तर त्याला पार म्हणतो, त्याला सममूल्य म्हणतो. पण बाजारभावात बघा, आता सध्याच्या घडीला कांदा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. कारण का, सध्या बाजारभाव पण त्याचा जास्त आहे, कधी जास्त होतो कधी कमी होतो, कारण बाजारभाव बदलत राहतात. बरोबर आहे का. आता एखादी वस्तू आहे, समजा हा डस्टर आहे, ह्या डस्टरची किंमत आहे समजा 20 रुपये, तर बाजारभावानुसार जर ह्याची जी निर्मिती आहे ती कमी असेल आणि विक्री जी घेणारी ती ग्राहकाची सारखी संख्या असते ती जास्त असेल, तर ह्याचा बाजारभाव वाढणार. बरोबर आहे का, 20चा 30ला जाईल, 40ला जाईल, 50ला जाईल, अशा पद्धतीने होणार आहे. जर हे भरपूर प्रमाणात मटेरियल असेल, उत्पन्न ह्याचं भरपूर झालं असेल आणि बाजारात त्याला म्हणजे मागणीच नसेल, तर काय होणार आहे, तर बाजारभाव ह्याचा घसरणार आहे. हे 20 रुपयाचं ते 10 रुपयाला मिळणार, 10 रुपयाचं 5 रुपयाला मिळणार, म्हणजे अशा पद्धतीने ह्याच्या किमती कमी होतात. आणि जर प्रमाणात असेल तर याची किंमत आहे तीच राहणार, हे आपल्याला कळून येते. समजलं असेल तुम्हाला हा घटक 4.3 मध्ये. आता 4.3 मध्ये अजून काही घटक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये 1 मार्च पासून. तर समर वॅकेशन बॅच चालू करत आहोत. 5वी पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांसाठी ते बेसिक कन्सेप्ट असणार आहे आणि ते कन्सेप्ट तुम्हाला उपयुक्त असणार आहेत. कारण 5वीच्या मुलांना 6वी 7वी 8वी 9वी 10वी सर्व मुलांसाठी ते उपयुक्त असणार आहे. त्यातला काही घटक हा 5वी 6वी 7वी साठी असणार आहे, ते 10वी पर्यंत सर्व घटक असणार आहे. कारण का 10वीच्या मुलांना सुद्धा बेसिक घटक येत नाही, हे खूप अवघड आहे. त्यासाठी आपण ही समर वॅकेशन बॅच सुरू करत आहोत. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणुले एका शेअर्सचा बाजार भाव. आता समजा शेअर्सची संख्या काय का असेना, समजा आपण घेतली 100 शेअर्स, किती घेतले 100 आणि त्याचा बाजारभाव आहे समजा 5 रुपये. 5 रुपयाचा शेअर घेतला आणि 5 रुपयालाच भेटला आपल्याला, तर याची एकूण रक्कम किती झाली, 500 रुपये. 500 रुपये एकूण गुंतवणूक आपली झालेली आहे. लक्षात येते तुम्हाला, ठीक आहे. यानंतर बघणार आहोत आपण, तर रेट ऑफ रिटर्न्स, परताव्याचा दर. आता हे तुम्हाला समजलं असेल. चला यानंतर बघतो आपण काय, परताव्याचा दर. आता परताव्याचा दर, परताव्याचा दर. आता परताव्याचा दर काय असतो, लक्षात घ्या. आपल्याला एकूण लाभांश मिळतो ना, त्याला भागिले आपण काय केलं, तर एकूण गुंतवणूक केली. म्हणजे समजा तर एक बघा, एकूण लाभांश, एकूण लाभांश पण कसला, मिळालेला एकूण लाभांश जो असतो तो काय आहे बघा, इथं लिहिलं तरी चालतंय आपण त्याला. मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. आता ही गुंतवणूक असेल तर बघा, एकूण गुंतवणूक गुणिले फक्त 100 केलं तर आपल्याला जी मिळणार आहे ते परताव्याचा दर मिळणार आहे, म्हणजे रेट मिळणार आहे, तो टक्केवारीमध्ये मिळणार आहे. समजा इथे मिळाला आपल्याला 18% मिळाला,
म्हणजे तर आपल्याला काय होणार आहे, तर परताव्याचा दर मिळाला हे आपल्याला इथून समजतं. हे 4.3 मध्ये विचारलेलं आहे, 4.3 मध्ये विचारलेलं आहे. आता हे आहे 4.4. महत्वाचा घटक आहे ब्रोकरेज. ब्रोकरेज, आता ब्रोकरेज म्हणजेच काय, दलाल. दलाल महत्वाचे. आता दलाल तर आपल्या आयुष्यात कंटिन्यू आहे, तर एजंट म्हणतो आपण त्याला, दलाल ब्रोकरेज असतात. कोणतंही काम करा ती दलाली द्यावी लागते आपल्याला, जास्तीचे पैसे द्यावे लागतात. हे आता सध्या दैनंदिन जीवनामध्ये हा घटक खूप महत्वाचा ठरत आहे. कारण का, ह्याच्याशिवाय कुठली बरीचशी कामं होत नाही. एखादी वस्तू घ्यायची द्यायची, मध्यस्थी एक व्यक्ती असतो, त्याला नाव काय असतं, दलाल. दलाल असतो. तो दलाल काय करतो बघा, त्या दलालाला खूप महत्व आलेलं आहे. आता ह्या दलाला सुद्धा दलाली द्यावी लागते. कारण का, दलाली खूप महत्वाची आहे. बरोबर आहे का. जेवढे टक्के, याला 18% दलाली द्यावी लागते. किती, तर 18% दलाली द्यावी लागते. हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. कारण का, ही दलाली देणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, तर दलाली कशी दिली जाते, तर एकूण शेअर्सची किंमत असेल आणि त्याला बाजारभाव अधिक दलाली. आता जर एका शेअर्सला बघा, एकूण शेअर्सची किंमत काढायची असेल, तर ती शेअर्सची एकूण किंमत कशी असणार आहे, तर बाजारभाव असणार आहे त्याच्यात, आणि प्लस त्याच्यामध्ये दलाली मिक्स असणार आहे. दलाली मिक्स असणार आहे. दलाली आपल्याला द्यावी लागते. एका शेअर्सला तर एवढं द्यावं लागतं. जर दलाली जेव्हा आपण काय करणार आहे, ती खरेदी करणार आहे. एखादा शेअर काय करणार आहे आपण, तो खरेदी करणार असेल, त्याच वेळेस बाजारभाव आणि दलाली मिक्स होते. आणि जर शेअर्स विकणार असेल तर काय होणार आहे आपल्याला, हो, तर बाजारभावातून काय होणार आहे, तर दलाली वजा होणार आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण का, दलाली जर इथं समजली तर आपल्याला कळतं बघा, दलाली कशा प्रकारे घेतली जाते. तर हे महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. आता बघा, पुढचा घटक आपण बघतोय तो कोणता आहे, तर जीएसटी. बरोबर आहे का. दलालीला किती टक्के जीएसटी लागते म्हणून सांगितलं होतं आपण. जीएसटी आहे ती 18%. 18% त्याला जीएसटी लागत असते. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते कोणतं आहे, तर बघा, म्युच्युअल फंड. आता काय बघणार आहे आपण, म्युच्युअल फंड. 4.4 मधलाच घटक आहे, 4.4 मधला घटक आहे. तो कोणता आहे, म्युच्युअल फंड. आता बघा, 4.4 मधलाच म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड काय आहे हा घटक समजून घेऊया आपण. बघा, म्युच्युअल फंड मध्ये काय महत्वाचं सांगितलेलं आहे, म्युच्युअल फंड. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये आपले फंड गोळा करतो. आपल्याला बघा, कंपनीमध्ये काम करत असाल तर त्यांना सुद्धा काय मिळतो, आपल्याला फंड मिळतो. पीएफ म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे का. अशा अनेक घटकातून काय होतं, आपल्याला जे काही नोकर करत असेल, नोकर वर्ग असेल, तर त्यांना हा फंड मिळत असतो. तर एकूण फंड काढायचं असेल तर एक युनिट, बरोबर आहे का, तर एक युनिट आणि त्याला गुणिले काय असणार आहे, एका युनिटचे नक्क मूल्य गुणिले काय असणार आहे, आपल्याला युनिटची संख्या. मग त्याच्यातून काय मिळतो आपल्याला, म्युच्युअल फंड. बघा, म्युच्युअल फंड काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, तर एकूण तिथे दिलेलं आपल्याला काय, तर एका युनिटचे नक्क मूल्य, म्हणजे एक युनिट असेल आणि त्याचं नक्त मूल्य असेल. नक्त मूल्य म्हणजे जी जी किंमत आहे, किंमत आपण म्हणतो त्याला, एका युनिटची किंमत गुणिले एकूण काय असणार आहे, युनिटची संख्या. युनिटची काय असणार आहे, ती संख्या. आता एक युनिट किती रुपयाला असे ना, किंमत जी सांगितली आपल्याला, एकूण युनिट किती का असे ना, एका युनिटला समजा एक युनिट घेतला आपण, तर ते किती रुपयाला आपल्याला, तर समजा 50 रुपयाला आहे असं समजलं आपण. तर ही एका युनिटची, मग आपण समजा 5 युनिट घेतले तर गुणले, कारण किती रुपयाला ते 50 रुपयाला आहे एक, तर 5 5 25, 250 रुपये आपल्याला मिळाले. म्हणजे एकूण म्युच्युअल फंड किती झाला आपल्याला, तर 250 रुपये झाला, असं त्याचा अर्थ होतो. हे 4.4 मधलं आहे. हे सर्व घटक आपल्याला परीक्षेला खूप महत्वाचे आहेत. ह्याच्यावर काही प्रश्न 100% येणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मार्क भेटणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला परत परत चांगल्या पद्धतीने पाठवू. धन्यवाद.